नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीची झणझणीत अंडा कढी। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 2 ते 3 उकडलेली अंडी, 2 बारीक चिरलेले कांदे, तेल, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि आलं, कांदा लसूण चटणी, तीळ, मीठ, हळद, लसूण पाकळ्या आणि गरम मसाला। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय। तर यात आपल्याला घालून घ्यायचं हे सुकं खोबरं, त्यानंतर घालायचे तीळ, त्यानंतर घालायचे आपल्याला लसूण पाकळ्या, त्यानंतर घालायची आपल्याला कोथिंबीर आणि आपण जे आलं घेतलंय ते पण आपण तुकडे करून यात घालून घ्यायचे। आणि हे सगळं आपल्याला आता मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं। तर आपला हा मसाला बारीक वाटून झालाय। आता आपल्याला अंडा करी बनवायला घ्यायची। त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवायचा आहे। आता यात घालून घ्यायचं आपल्याला तेल। तेल जरा गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल गरम झालंय। आता यात घालून घ्यायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला जरा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा। आता आपला हा कांदा तांबूस रंगावर भाजून झालाय। आता आपल्याला यात वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला घालायची अर्धा चमचा हळद, त्यानंतर घालायचा 1 चमचावर गरम मसाला आणि त्यानंतर आपल्याला घालायची 2 चमचे कांदा लसूण चटणी। आणि आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा भाजून घ्यायचं। आता आपला मसाला छान भाजून झालाय। याला कडेने तेलही सुटायला लागलंय। आता यात आपल्याला घालून घ्यायचं 2 वाट्या पाणी। आणि पुन्हा एकदा याला मोठी उकळी येऊ द्यायची आपल्याला। आता आपल्या मसाल्याला छान उकळी आली आहे। आता आपल्याला ही अंडी यात सोडायची आणि पुन्हा एकदा याला 5 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा। अशा प्रकारे तयार आहे आपली गावरान पद्धतीची झणझणीत अंडा करी। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।